म्हणून आदिवासी समाज माझा हा मागेच राहिला, म्हणून आदिवासी समाज माझा हा गरीब राहिला, म्हणून आदिवासी समाज माझा हा मागेच राहिला। आता जो तुम्ही टीजर बघितलेला आहे, आदिवासी समाज हा का गरीब राहिला का मागे राहिला, त्या गाण्याचे आज गीतकार आणि ओनर आहेत रमेश गुडलवार, तसेच गायक आहेत सचिन ठेमका म्हणून, आणि अरविंद दादा आहेत आपल्या बरोबर, सहकारी आहेत। त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत या गाण्याविषयी। का आदिवासी समाज हा मागे राहिला ही कल्पना त्यांना कशी काय सुचली, हा या गाण्यामागचा उद्देश त्यांचा काय आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। हे आहेत गीतकार सचिन रमेश गुडलवार। काय बोलणार सर, कसं काय ही गाणं कल्पना सुचली आणि हा गाण्याचा उद्देश काय? या गाण्याविषयी सांगायचं तर असं की इंग्रज गेले, गुलामी पण गेली आणि एवढे दिवस झाले आपल्याला स्वातंत्र्य म्हणून, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आदिवासी समाज आज पण गरीब आहे, लाचार आहे आणि जिथेच्या तिथेच आहे। आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आज बायका आणि म्हातारे वगैरे जर पालघरला किंवा तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्यात ठिकाणी पेपर घेऊन गेले तर त्यांना समजत नाही हा पेपर कुठे द्यायचा, कसा द्यायचा, त्याच्यात भरपूर चुका असतात आणि त्यांना कोणी समजावून पण सांगत नाही। आणि ते गेल्यानंतर मग त्यांना एका फेरीमध्ये काम होत नाही, दुसरी फेरी मारावं लागतं, दुसऱ्या फेरीमध्ये काम होत नाही, तिसरी फेरी, अशा फेऱ्या मारत राहतात आणि थकून जातात, पण त्यांचं काम काही होत नाही। आणि त्याविरुद्ध मुंबईवाले येऊन पैसे पण देतात आणि हुशार असतात, त्यांची कामं फटाफट करून ते निघून जातात। तसेच जमिनीविषयी सांगायचं झाल्यास आदिवासी जमीन ही बिगर आदिवासी नियमाने होत नाही, तरी पण 99 वर्षाचा करार करून किंवा आदिवासीला लालच देऊन त्यांच्या जमिनी हडप करण्याचे भरपूर प्रयत्न चालू आहे आणि त्यांना थोडासा मोबदला देऊन, आणि कसं आदिवासी जमीन बिगर आदिवासी होत नाही, पण केल्यानंतर जो मूळ मालक असतो त्याला त्या जागेची किंमत 2 लाख रुपये मिळते आणि जो घेणारा शेठ असतो त्याला जेव्हा आपण विचारलं की तुम्हाला ही जमीन कितीला पडली तर तो सांगतो मला ही जमीन 50 लाखाला पडली। तर त्यांनी 50 लाखाला जमीन घेतली पण त्या शेतकऱ्याला 2च लाख मिळाले, मग 48 लाख गेले कुठे? तर हा जो 48 लाख जो खाणारा जो मधली ती पोकळी आहे किंवा पाईप आहे त्यामुळं आदिवासी समाजाचं किती नुकसान होतं। आता 50 लाखाला ती जमीन विकली तर 50 लाख त्याला मिळाला पाहिजे शेतकऱ्याला, पण त्याला 2च लाख मिळतात। तर अशा ह्या मुद्दे घेऊन अशी ही पूर्ण स्टोरी लाईन घेऊन आम्ही एक सॉन्ग बनवलेलं आहे आणि सॉन्गचं नाव आहे आदिवासी समाज माझा का गरीब राहिला। आणि ही सगळ्या दैनंदिन जीवनात ज्या म्हणजे व्यथा असतात आदिवासींच्या, जे प्रश्न सुटत नाही, त्या सगळी स्टोरी लाईनवर हे सॉन्ग आम्ही बनवलेलं आहे आणि सॉन्गचा टीजर टाकलेला आहे, लवकरच पूर्ण सॉन्ग येईल आमच्या चॅनलवर। म्हणजे तुम्ही ह्या गाण्यामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आजही आदिवासी समाजाची फसवणूक होते, छळवणूक होते, हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे। तर ह्यामध्ये किती टीम तुमची पूर्ण सहभागी होती? आमच्या ह्याच्यात आम्ही पूर्ण टीम आहे। आमचे सॉन्गचे मी स्वतः लिहिलेलं आहे आणि गायक आहेत आमचे सचिन ठेमका आणि सहकारी आहेत अरविंद बेंडगा, आणि तसेच या सॉन्गला म्युझिक दिलेलं आहे DJ अक्षय प्रो यांनी। सर, मग तुम्ही ह्या गाण्यातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आजही जो आदिवासी समाज आहे त्याची छळवणूक होत आहे, पिळवणूक होत आहे आणि म्हणून तो मागे राहिलाय, आणि शिक्षण हे महत्वाचं आहे का? हा, शिक्षण पण महत्त्वाचं, कारण शिक्षण नसल्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी होतात। म्हणून या सॉन्गचा बनवण्याचा उद्देश असा आहे की जोपर्यंत आदिवासी समाज शिकून एकत्र येत नाही तोपर्यंत गरीब आणि लाचारच राहणार, आणि शिक्षित वर्ग, कुठला याच्यात जात धर्म वगैरे नाही, शिक्षित वर्ग आपल्या आदिवासी समाजाला लुटतच राहणार। मी आता ते गायक आहे त्यांच्याकडे जाते, सचिन ठेमका म्हणून। कसं काय, म्हणजे जेव्हा हे गाण्याचे लिरिक्स तुमच्याकडे आले काय वाटलं? हे म्हणजे त्याचं हेडिंगच बघून, तुम्हाला टायटल बघून काय वाटलं? मी प्रथम सरांचा धन्यवाद करतो की त्यांनी हे जे गीत त्यांनी म्हणजे माझ्यासाठी जे म्हणजे मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार करतो। आणि सर, जे तुम्ही लिहिलंय ते खूप म्हणजे त्याच्याने आपल्या समाजाला म्हणजे थोडीफार जनजागृती होईल आणि हीच काळाची गरज आहे। तुम्ही किती पण आमच्या समाजाला योजना द्या किंवा इतर गोष्टी द्या, जिथपर्यंत आपल्या समाजाला जनजागृती होत नाही
शिक्षणापासून ते स्वच्छतापासून सर्व गोष्टी तिथपर्यंत आपल्या आदिवासी समाजावरती अन्याय होईल. आणि मॅडम म्हणजे अशासारखे ह्या सरांनी म्हणजे अशी गाणे समाजात आले तर आपल्या समाजाला थोडासा चांगली दिशा भेटेल, समाजाचं प्रबोधन पण होईल, अन्याय होणार नाही. मग गाताना किती आनंद झाला असेल का. खरोखर आमचा आदिवासी समाज मागे राहिला आहे आणि त्यांच्यासाठी मी एक त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्या गाण्याच्या माध्यमातून एक तुम्ही संदेश पण देतायत आणि त्यांना जनजागृती करतायत. कसं वाटलं? छान वाटलं. आणि असे परत परत म्हणजे महिन्याभरात किंवा आठवड्याभरात असे गाणे यायला पाहिजे. आमचा समाज शिकला पाहिजे, पुढे यायला पाहिजे, अन्याय नाही झाला पाहिजे. आणि मॅडम सांगायचं म्हणजे कसं, हे सॉन्ग रेकॉर्डिंगच्या वेळेस आम्ही जेव्हा स्टुडिओला तर आम्हाला म्हणजे आम्ही आता दुसरे सॉन्ग करतो तर एन्जॉय करतो, पण या सॉन्गच्या वेळेस आम्हाला दुःख झालंय. आमच्या डोळ्यामध्ये असे अश्रूसारखे यायचे की खरोखर असं का होत आहे हे, आणि हे आदिवासी समाजावरच का होत आहे. तर त्या सॉन्गच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस पण शूटच्या वेळेस पण म्हणजे आम्ही अगदी नाराजीने हे आणि मनात दुःख घेऊन हे सॉन्ग शूट केलं. सहकारी आहेत अरविंद दादा म्हणून त्यांना ओळखलं जातं, पण त्यांचं नाव अरविंद बेंडगा. काय बोलणार तुम्ही, कसं हे गाण्याबद्दल तुम्ही काय बोलणार, तुमचं काय आहे प्रतिक्रिया? आजपर्यंत पालघरमध्ये खूप साऱ्या गाणं येतच आहेत, पण त्या सर्व गाण्यांपेक्षा आगळं वेगळं गाणं जे रमेश गुडलवार सरांनी आणलेलं आहे. या गाण्यामध्ये खरी सद्यस्थिती म्हणजे या घडीला काय काय होतं, जे अशिक्षित आहेत, अडाणी आहेत आणि एखाद्या ठिकाणी एखादा पेपर म्हणजे एखादा कागद काढण्यासाठी आपण जेव्हा सरकारी एखाद्या ऑफिसवरती जातो तर त्या ठिकाणी बायांची जी दयनीय अवस्था काय होते हे या स्टोरीमध्ये दाखवलेलं आहे. आणि या स्टोरीतून खूप सारं शिकण्यासारखं आहे. आणि असा अन्याय आपल्यावर व्हायला नको यासाठी हा व्हिडिओ एक त्यांच्यासाठी प्रेरणा देणार आहे, जेणेकरून हे दिवस आता आपल्याला बदलायला पाहिजे. यासाठी हे गाणं बघून त्यांना प्रेरित होऊन आपण सर्व एक आहोत आणि एकत्र येऊन या सर्व गोष्टींविषयी जेव्हा चर्चा करून जागृत होऊ तेव्हाच आपण सर्व मिळून पुढे जाऊ. हा विचार या गाण्याच्या माध्यमातून मांडलेला आहे. खूप छान. आणि खरी परिस्थिती हे जेव्हा गाणं पूर्ण येईल गुडलवार प्रिन्स याच्यावर तुम्ही आल्यानंतर बघाल तर ते गाणं बघताना अक्षरशः तुमच्या डोळ्यातही अश्रू येईल. जेव्हा मी टीजर बघितला तर त्याच्यामध्ये जे काही कॅप्चर चित्रीकरण केलेलं आहे ते एकदम हृदयाला स्पर्श करणारे आहे. आणि जे चित्रीकरण केलेलं आहे ते सद्यस्थिती परिस्थिती आहे. कारण काही कार्यालयामध्ये आम्ही सुद्धा लहानपणी जायचो, आताही गेल्यानंतर 2 मिनिटाचं काम 2-2 तास अशिक्षित असलेल्या कारणामुळे किंवा माहिती नसल्या कारणामुळे थांबावं लागतं. तर हे कुठेतरी बदलायला पाहिजे आणि या सर्व गोष्टींविषयी जागृती व्हावी आपल्या समाजामध्ये आणि एकत्र येऊन या सर्वांविषयी लढा द्यायला एकत्र आले पाहिजे या उद्देशाने हे गाणं बनवलेलं आहे. सो नक्की तुम्ही हे गाणं लवकरच तुम्हाला गुडलवार फिल्म्स या चॅनलवर बघायला भेटेल. आणि सचिन दादाच्या आवाजामध्ये, कारण सचिन दादा नेहमी आपल्याला समाजा रिलेटेडच गाणं प्रबोधनात्मक बनवतात आणि हेही गाणं त्यांनी एका जोशात सर्वांना जागृत कसं करता येईल या उद्देशाने गायलेलं आहे. तर नक्की हे गाणं तुम्ही आल्यानंतर बघा. आणि सरांची, अरविंद दादाची, मॅडमची, आमची सर्वांची विनंती आहे सर्व प्रेक्षकांना आदिवासी की जसे इतर जे सॉन्ग बघतात तशाच पद्धतीने या सॉन्गला सुद्धा तुम्ही बघा नक्की सर्वांनी बघा आणि चांगला सपोर्ट करा. बरोबर ना? आणि एक दुसरी गोष्ट, आता संधी आहे तर सोडणार नाही. आमचे जरी तुम्ही फॉलोअर्स असाल तर या युट्यूब जो तुम्ही युट्यूब चॅनल बघत आहात ज्याच्यावर ही न्यूज बघत आहेत त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या भागातील ज्या दैनंदिन घडामोडी आहेत त्या तुम्हाला बघता येतील. तुम्ही घरी बसून असल्यानंतर तुम्हाला जिल्ह्यामध्ये काय चाललंय ह्या गोष्टी समजत नाही, पण जेव्हा आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला अशा दैनंदिन गोष्टी ची माहिती होईल. तर नक्की आमचे फॉलोअर्स असाल तर तेही करा. धन्यवाद तुमचं खूप. धन्यवाद मॅडम. आणि मी काय बोलते, हे गाणं तुम्ही हे केलं म्हणजे लिहिलं, शूट केलं, किती दिवस लागले? कारण हा एक आम्ही फक्त हे गाणं नाही की आमचं एक याला आम्ही एक म्हणजे काय सांगतात त्याला एक पॅशन म्हणून आम्ही ते असं हे प्रोजेक्ट म्हणून बनवलेला.
आणि आम्ही सांगितलं की याच्यात गडबड करायची नाही, व्यवस्थित शूट करून व्यवस्थित रेकॉर्डिंग करून, आणि रेकॉर्डिंग झाल्यानंतर आम्ही या सॉंगला 3 वेळेस रेकॉर्डिंग केलं. कारण त्याच्यात असे काय शब्द आले होते तर बरेच जण सांगायचे की हे शब्द असा नको, असा करा, हा चेंज करा, तो बदला. तर आम्ही मेहनत पार केली. स्टुडिओला जायचं, रेकॉर्डिंग करायचं, स्टुडिओला जायचं, रेकॉर्ड, असं चेंज करता 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 फायनली आमचं सॉन्ग ते रेकॉर्ड झालं. आणि रेकॉर्ड नंतर शूट होऊन आता अपलोड होण्याच्या तयारीमध्ये आहे. एडिटिंगचं काम चालू आहे. अच्छा, हे गाण्याचं शूट कुठे झालेलं आहे सर? ह्या गाण्याचं शूट दुर्वेस गावामध्ये झालंय. आणि दुर्वेस गावामध्ये अशा ठिकाणी झालंय की तिथे खरोखर आदिवासी गरीब समाज लाचार अवस्थेत राहतो, त्या ॲक्च्युअल ठिकाणी आम्ही शूट केलंय. कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्याच्यात हे प्रोफेशनल असं दाखवलेलं नाही आम्ही. खरोखर जे गरीब राहतात त्या लोकांवरच हे गाणं शूट केलंय आम्ही. अच्छा, म्हणजे कसं काय, म्हणजे कल्पना कशी केली तुम्हाला? असं तुम्ही आज समाजामध्ये हे पालघर जिल्ह्यासाठी मर्यादित आहे हा गाणं की संपूर्ण महाराष्ट्रभर? महाराष्ट्र नाही, पूर्ण देशभरासाठी तुम्ही म्हणू शकता. कारण तुम्ही कुठेही जा, आज जर पालघरला तुम्ही भूमी अभिलेख ऑफिसमध्ये गेले तर तुम्हाला साधा एक गटबुक नकाशा काढायचा असला तर गरीब शेतकऱ्याला माहीत नसतं की बाबा 1 वाजता ऑफिस बंद होतं. तो फॉर्म घेऊन 1 वाजून 10 मिनिटांनी गेला तर त्याला वापस यायला लागतं, कारण त्याला माहिती नसतं. आणि मग तिथला कोणतरी साहेब किंवा कारकून सांगतो की टाइम झालाय, आता तुम्ही उद्या या. परत तो उद्या जातोय. उद्या गेल्यानंतर मग आणखी साहेब कुठेतरी बाहेर गेलेला असतो. मग ते सांगतात आज साहेब आहे नाही, तुम्ही परवा या. तसं करता करता तो एक साधा गटबुक नकाशा काढायसाठी 8-8 दिवस TLR ऑफिसला फेऱ्या मारतोय. पण त्याचऐवजी जर एखादा पैसेवाला आला तर तो 1000-2000 देऊन 10 मिनिटात त्याचा गटबुक नकाशा काढून घेऊन जातो. तर हे आम्ही स्वतः प्रॅक्टिकली बघतोय रोज. मीच नाही, आमची टीम सगळी बघतात. आणि फक्त TLR ऑफिसच नाही, प्रत्येक ऑफिसमध्ये होतं. आणि हे का होतं की आदिवासी समाज अशिक्षित, अडाणी, गरीब, लाचार आहे. आणि तो अडाणी असल्यामुळे त्याला शिक्षण नसल्यामुळे तो काही उलटून बोलू शकत नाही, त्याला कुठल्या गोष्टीची माहिती नसते. म्हणून नाईलाजाने तो वापस येतो, आपली मजुरी बुडवतो, परत दुसऱ्या दिवशी जातो, परत तिसऱ्या दिवशी जातो. आणि काही तर असे 8 दिवस काम झाल्यानंतर ते पेपर घरी ठेवून देतात, मग काम पण होत नाही त्याच्या. मग ते काम विसरून आपल्या कामाधंद्याला लागतात परत. तर अशी परिस्थिती आहे. सर, आज तुम्ही या स्टुडिओमध्ये आलेलेच आहेत आणि सुंदर गाणं पण तुम्ही काढलेलं आहे आणि ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारच आहेत. पण तुम्ही तुमच्या समाजाला काय संदेश देऊ इच्छिता की जेणेकरून आपला समाज जो आहे तो मागासलेला नसावा, तो पुढे जावा आणि भरपूर अशी तरक्की करावी आणि सगळ्या मुलांनी शिक्षण घेऊन एक समाजामध्ये चांगली आपली एक इमेज तयार करावी, यासाठी तुम्ही काय बोलणार आहे? मी सर्वप्रथम जे पालघर जिल्ह्यात किंवा सर्व महाराष्ट्रात देशातील जे आदिवासी तरुण आहेत, नवतरुण, त्यांना अशी विनंती करतो की जे सध्या राजकारण आहे किंवा पॉलिटिकल आहे ते आपल्याशी संगत आहे, परंतु आपण त्याकडे थोडं लक्ष न देता आपल्या समाज आणि आपण सुशिक्षित कसे होणार आणि कशा पद्धतीने समाजासाठी उपयोगी पडणार. समजा मी शिक्षक आहे तर मी वाटेला जात असताना 2-3 पोरं आहेत तर त्यांना सांगितलं असं खेळू नका, शिका. म्हणजे ही पद्धत जेव्हा मी माझ्यापासून सुरुवात करेन तर आपला समाज हळूहळू पुढे जाईल. तर अशाच पद्धतीने तुम्ही जे पालघर जिल्ह्यातली माझ्या सोबत आणि जे असतील परिसरात जे तरुण असतील त्यांनी सर्वांनी ही भावना ठेवायला पाहिजे की आपला समाज कसा जागृत व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ते सर्वांनी केलं पाहिजे. बस हीच माझी अपेक्षा. तुम्हाला काय वाटतं काय संदेश तुम्ही आता जाता देणार आहे? आणि गाणं तुम्ही काढलेलंच आहेत तरी पण एक मेसेज म्हणून तुम्ही काय देणार आहे? मेसेज म्हणून असं आहे की आता समाजामध्ये काही वाईट प्रवृत्ती पण आहे, जसे दारू पिणे, नशा करणे, या गोष्टीमध्ये पासून पण दूर राहायला पाहिजे. त्या गोष्टीचा परिणाम फक्त त्या माणसावर होत नाही तर त्याच्या अख्ख्या कुटुंबावर होतो. तर आता तुम्ही बघत असाल की आपण कुठल्या घरी गेलो तर मुलगा आणि मुलगी अभ्यास करत असते आणि बाबा त्याला सांगतो की हे 100 रुपये घे आणि दारूची बॉटल बियर घेऊन ये. तर मग त्याला त्या गोष्टीचा त्या मुलावर कसे संस्कार होतील? तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे, ह्या गोष्टीपासून लांब राहायला पाहिजे आणि चांगलं शिक्षणावर जास्त जोर द्यायला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध असतंय. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
तर शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं आहे. शिक्षण सगळ्या आदिवासी मुलांनी घ्यायला पाहिजे. आणि आदिवासी समाजाचं काही मोठं स्वप्न नाही, त्याला मर्सिडीज नाही पाहिजे, विमान नाही पाहिजे, फॉरेनमध्ये जायचं नाही, त्याला चांगलं घर, चांगला दवाखाना आणि चांगलं शिक्षण, बस एवढ्या गोष्टी मिळाल्या ना तरी तो खुश आहे. कारण त्याच्यापेक्षा आधीच तो खुश आहे, कारण तो निसर्गात राहतो, निसर्गासोबतच जगतो आणि निसर्गाचे जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे वागतो. आजही तो दुःखी नाही आहे, पण जे हाल अपेक्षा होतात त्या होऊ नये म्हणून त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. अरविंद, तुम्हाला काय वाटतं की पालघर जिल्ह्यात खरोखर भरपूर समस्या सुद्धा आहेत आणि या समस्याकडे भरपूर योजना सुद्धा येतात, पण ते तुमच्या आदिवासी तुमच्या काय सगळ्याच इतर लोकांकडे पण ते पोहोचत नाही त्या योजना, तर तुम्ही काय संदेश देणार आहे आपल्या समाजाला? मी नक्की सर्वांना एक प्रेरणा देऊ इच्छितो की आपल्या समाजासाठी किंवा इतरही खूप मोठ्या मोठ्या योजना येतात, सबसिडीच्या योजना वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून, प्रकल्पातून असतील, केंद्र शासनाच्या कडून असतील, राज्य सरकारच्या माध्यमातून असतील, खूप साऱ्या योजना ह्या येत असतात. मात्र या योजनेची माहिती त्या व्यक्तीपर्यंत, गरजूपर्यंत पोहोचत नाही. तर ज्या ज्या व्यक्तीला त्यांच्या ज्या योजना येतात त्याची माहिती झाल्यानंतर आपल्या आजूबाजूला, आपल्या गावा पाड्यात, तालुक्यात ज्यांना ज्यांना खरंच गरज आहे त्या गरजूपर्यंत ती योजना पोहोचवणे आणि त्या योजनेचा लाभ कसा घेता येईल याविषयी माहिती देणे जर प्रत्येकाने सुरुवात केली तर खरंच जी आदिवासींची जी स्थिती आहे आज हालाकीची ती कुठेतरी बदलेल आणि समाज एका प्रवाहात येऊन एक विकासाच्या दिशेने जाईल. बरोबर, एकदम बरोबर. तुम्ही सगळ्यांनी आपला जो आदिवासी समाज बांधव आहे त्यांना खूप चांगला संदेश दिला. अतिशय भोळा असा हा आदिवासी समाज आहे. अरविंद दादासाठी माझा एक प्रश्न आहे की आपल्या पालघर जिल्ह्यात म्हणजे आहेत अजून सगळीकडे जे आदिवासी समाजाचे कलाकार आहे, युट्यूबर आहे, ते एवढे सुंदर आहे बघा. मी सांगते, कलाकार जो असतो त्याच्या अभिनयाने ज्या क्षेत्रामध्ये तो काम करतो तो नक्कीच मैदान गाजवतो. तर आपला पालघर जिल्ह्यात जे मी बघते ना, म्हणजे तुमच्या समाजातले लोक आहे खूप सुंदर डान्स करतात, त्यांचे चेहऱ्याचे हावभाव पण गाण्यामध्ये खूप सुंदर असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये जी कला आणि कलाकार हा नक्कीच कलाकार असतो, त्याच्यामध्ये नो डाऊट. तर तुम्हाला असं वाटतं जसं बॉलिवूडमध्ये अवॉर्ड फंक्शन ठेवतात तर आपल्या कलाकारांसाठी सुद्धा एक अवॉर्ड फंक्शन ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना एक मोटिवेट भेटेल, प्रोत्साहन भेटेल. तर लोकप्रतिनिधी जे इथले आहे त्यांनी लक्ष देऊन असं अवॉर्ड फंक्शन ठेवलं पाहिजे, मला तरी असं वाटतं. हो, नक्की. जेणेकरून जो आपल्या परीने प्रत्येक जण आपल्या परीने समाजामध्ये काम करत असतो, तो गाण्याच्या माध्यमातून असेल, छोट्या मोठ्या कॉमेडी व्हिडिओच्या माध्यमातून असेल, समाज जागृतीसाठी काम करत असतो. आणि खरंच जसे तुम्ही बोलले मॅडम की या सर्वांना जर प्रेरणेसाठी एखादं अवॉर्ड फंक्शन ठेवला तर नक्की बेस्ट होईल, जेणेकरून एखाद्या कलाकारा फुल न फुलाची पाकळी जेव्हा त्याच्या कामाची पोचपावती त्यांना भेटते तेव्हा त्यांना एक प्रेरणा, मोटिवेशन, उत्साह येतो की हा मी जे करतोय ते योग्य करतोय आणि या मी जे काम करतोय याचा कुठेतरी आपल्या समाजाला फायदा होतोय. हे जेव्हा त्यांना स्वतःहून आतून वाटेल आणि जेव्हा असे अवॉर्ड फंक्शन होतील तेव्हा नक्की तो अजून वेगाने त्या दिशेने काम करेल. या व्हिडिओच्या माध्यमातून एक नक्की की आपल्या पालघर जिल्ह्यातील जे सर्व राजकीय, प्रशासकीय जी कोणी व्यक्ती आहेत त्यांनी या सर्व व्यक्तींची दखल घेतली पाहिजे. जो आपल्या परीने समाजामध्ये काम करतो त्याला फुल न फुलाची पाकळी देऊन त्यांना जर सन्मान दिला तर ते अजून जोराने आणि जोमाने समाजात काम करतील आणि समाज परिवर्तन घडवतील. आणि युवा परिवर्तन झाला तर नक्की आपला जिल्हा, देश विकासाच्या दिशेने जाईल. तर नक्की या गोष्टीवर आपल्या शासकीय, प्रशासकीय लोकांनी विचार करून या सर्व जनतेसाठी एक अवॉर्ड फंक्शन ठेवला आणि प्रत्येक क्षेत्रातील एक व्यक्तीला जरी त्यांना अवॉर्ड फंक्शन, ट्रॉफी वगैरे दिली तर नेक्स्ट इयरला माझा नंबर लागला पाहिजे किंवा मी प्रथम आला पाहिजे यासाठी तो काम करेल. आणि या गोष्टीमुळे कुठेतरी अजून वेगाने, जोमाने जो परिवर्तन आहे तो आपल्याला लवकर दिसून येईल. धन्यवाद.
तर खूप चांगली मुलाखत यांची झालेली आहे. आदिवासी समाज हा का मागे राहिला हे गाणं लवकर तुमचा भेटीला तर येणारच आहे, पण जाता जाता आपण नक्कीच ज्यांनी हे गाणं गायलेलं आहे त्यांच्या तोंडून 2 शब्द सर प्लीज हे गाणं तुम्ही गाऊन दाखवा आमच्या प्रेक्षकांना, त्यांना पण जरा बरं वाटेल. ते सांगू ना, इंग्रज गेले तेच. हा ते सांग. इंग्रज गेले ती गेली गुलामी, इंग्रज गेले ती गेली गुलामी, देश माझा भारत चंद्रावर गेला, तरी आदिवासी समाज माझा का मागेच राहिला, तरी आदिवासी समाज माझा का गरीब राहिला. मॅडम तुमचे खूप खूप आभार. आमच्या पूर्ण टीम तर्फे खूप खूप धन्यवाद. तर हे होते गीतकार आणि ह्या गाण्याचे ओनर रमेश गुडलवार. सिंगर गायक आहेत आपल्या जोडीला सचिन ठेमका आणि ते अरविंद बेंडगा हे होते. आणि त्यांच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. पुढेही यांची आपण भरपूर वेळा त्यांच्याशी भेट घेऊ, मुलाखत घेऊ, जेणेकरून ह्यांचं नवीन गाणं कोणतं येतोय जनजागृतीसाठी किंवा इतर एंटरटेनमेंटसाठी सुद्धा गाणं येत असेल तेही खूप म्हणजे चांगलंच आहे. कारण की जीवनामध्ये जसं एंटरटेनमेंट महत्वाचं आहे, प्रबोधन महत्वाचं आहे, सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती दुःखी असतो तेव्हा त्याला असं वाटतं की मी कोणतं तरी चांगलं धामधुडावर गाणं बघावं. तर सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे. तर कोणताही गाणं हा खराब नसतो, फक्त त्याच्यातून आपण एक एंटरटेनमेंट घेत असतो आणि जे कलाकार आहे ते कसं त्यांची कलामधून ते आपल्याला एंटरटेनमेंट करतात ते आपण पाहतो. तर सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहे. नमस्कार.